कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं बुस्टरॅप आपल्याला काय काय प्रोव्हाइड करते. HTML मार्कअप, CSS क्लासेस, jQuery, ॲट्रिब्यूट्स. सध्या कोणतं व्हर्जन चालू आहे हे बघितलं होतं. त्यानंतर एक दोन एक्झाम्पल बघितले होते आणि बाय डिफॉल्ट जे बुस्टरॅप आहे कोणता फॉन्ट फॉलो करतो ते आपण बघितलं होतं. एक सिंपल एक्झाम्पल पण घेतलं होतं आणि एक बटन्सचं एक्झाम्पल पण घेतलं होतं. बटन्स कसे शो केले जातात आणि आयकॉनचं एक एक्झाम्पल घेतलं होतं. हे असे रॅन्डमली एक्झाम्पल घेतले होते. आता त्यानंतर जे बुस्टरॅप आहे, बुस्टरॅप आपल्याला काही कंटेनर्स प्रोव्हाइड करतं. कंटेनर्स मध्ये असतात क्लासेस, ते आपल्याला प्रोव्हाइड करतं. हे सगळ्यांनी ऐकलं असेल की जी वेबसाईट आहे, वेबसाईट बनवल्यानंतर ती वेबसाईट अशा ठिकाणी वर्क झाली पाहिजे. जर मी लॅपटॉप ओपन करतोय तर लॅपटॉपवर पण ती सेम वेने दिसली पाहिजे. म्हणजे काय झालं, लॅपटॉप हे एक डिव्हाइस आहे, फोन एक डिव्हाइस आहे, कन्सिडर करा की टॅब आहे, टॅब एक डिव्हाइस, वॉच एक डिव्हाइस आहे. प्रत्येक डिव्हाइसवर ओपन केल्यानंतर ती वेबसाईट ही रिस्पॉन्सिव्ह असली पाहिजे किंवा ते डिव्हाइसला फ्रेंडली असली पाहिजे. म्हणजे कोणत्याही याच्यावर ओपन करा तर ते सेम आउटपुट दिसलं पाहिजे. कन्सिडर करा की आपल्या एक ब्राउझरची स्क्रीन आहे. जी ब्राउझरची स्क्रीन आहे त्या ब्राउझरच्या स्क्रीनवर आपण जर ब्राउझरची स्क्रीन आता लॅपटॉपवर प्रोग्राम रन करतोय आपण, आणि जर लॅपटॉपवर प्रोग्राम रन करतोय तर लॅपटॉपची स्क्रीन ही एवढी टोटल आहे. जर या वे मध्ये आपण एखादी वेबसाईट क्रिएट करतोय आणि तीच वेबसाईट मी फोनवर ओपन करतोय, मग ती वेबसाईट त्या ठिकाणी ऍडजस्ट होणार नाहीये. मग वेबसाईट बनवतानाच अशी बनवायची की ती त्या ठिकाणी त्याने स्मॉल डिव्हाइस असेल त्याला पण सपोर्ट केलं पाहिजे, लार्ज डिव्हाइस असेल त्याला पण सपोर्ट केलं पाहिजे, आणि मीडियम लेवलचं डिव्हाइस असेल त्याला पण सपोर्ट केलं पाहिजे. म्हणजे ती कशी असली पाहिजे, रिस्पॉन्सिव्ह असली पाहिजे. मग त्यासाठी जे बुस्टरॅप आहे 3 ते 4 क्लासेस आपल्याला प्रोव्हाइड करतं. ते क्लासेस आपल्याला बघायचे. बुटस्ट्रॅप, कंटेनर्स, बुटस्ट्रॅप कंटेनर्स. आता कंटेनर म्हणजे काय आहे किंवा कंटेनर मध्ये काय येते ते अगोदर राईट करूया. कंटेनर इज यूज टू container is used to keep all related content together. And second point, Bootstrap provides various container classes for various device. आता असे कंटेनर क्लासेस आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे बुस्टरॅप. ते वेगवेगळ्या डिव्हाइसवर सपोर्ट करणार आहे. डिव्हाइस म्हणजे कन्सिडर करा आपला एक लॅपटॉप आहे, टॅब आहे किंवा वॉच आहे. या ठिकाणी त्याने काय केलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी ते डिव्हाइस फ्रेंडली असलं पाहिजे. त्यासाठी काही क्लासेस बुस्टरॅप प्रोव्हाइड करतं ऍज अ कंटेनर थ्रू. मग ते क्लासेस या ठिकाणी राईट करूया. आणि क्लास जर घेतलाय आपण, अगोदर पण सांगितलं, कालच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं, जर आपण जे CSS चे क्लासेस आहे ते जर आपण यूज केलं मॅन्युअली तर मग त्या ठिकाणी त्याला भरपूर सारे कलर, फंक्शनॅलिटी, नंतर बॅकग्राऊंड कलर असेल, टेक्स्ट कलर असेल, बाकीचे इफेक्ट्स अप्लाय करावे लागतात. या ठिकाणी तसं अप्लाय करण्याची गरज नाहीये. प्रिडिफाईन ॲट्रिब्यूट्स आहे, प्रिडिफाईन क्लासेस आहे, प्रिडिफाईन त्याच्या व्हॅल्यूज आहे. त्या ठिकाणी तुम्हाला बाकीचा कंटेंट राईट करण्याची गरज पडत नाही. सगळ्यात लास्ट आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं, सेकंड एक्झाम्पल बटनचं, प्रायमरी, सेकंडरी, हे जे बटनचं एक्झाम्पल घेतलं होतं त्यामध्ये ते जे कलरच्या ज्या व्हॅल्यूज आहे, त्या क्लासेसच्या ज्या काही व्हॅल्यूज आहे त्या प्रिडिफाईन होत्या, त्या आपल्याला राईट करण्याची गरज नव्हती, कारण की आपण त्या ठिकाणी बुस्टरॅप यूज केलंय. म्हणजे क्लासेस आहे ते या ठिकाणी राईट करतो. फर्स्ट आहे कंटेनर,
फर्स्ट कंटेनर आहे, टाइमला जॉईन होत. जो कंटेनर क्लास आहे तो यूज केला तो स्मॉल डिव्हाइस साठी. फॉर एक्झाम्पल मोबाईल. त्यानंतर आहे कंटेनर LG. डॉट इम्पॉर्टंट आहे. डॉट काय हे करतो, आपल्याला इंडिकेट करतो. डॉट मीन्स क्लास. कंटेनर -LG हा यूज केला जातो लार्ज डिव्हाइस साठी. फॉर एक्झाम्पल डेस्कटॉप असेल, त्यानंतर अजून आपला लॅपटॉप असेल, त्यानंतर डॉट थर्ड आहे डॉट कंटेनर MD. डॉट कंटेनर MD हा यूज केला तो मीडियम डिव्हाइस साठी. त्यामध्ये असेल टॅब. हा एक नेम राईट करतोय फक्त. त्यानंतर लास्टला आहे कंटेनर फ्लुइड. डॉट कंटेनर फ्लुइड. हे यूज केलं तर रिस्पॉन्सिव्ह साठी. रिस्पॉन्सिव्हनेस. ओके. आता रिस्पॉन्सिव्हनेस साठी का, जर फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला माहित आहे, कन्फर्म माहित आहे की माझ्याकडे फोन आहे किंवा टॅब आहे. कन्फर्म माहित आहे माझ्याकडे काहीतरी टॅब आहे किंवा लॅपटॉप आहे. जर लॅपटॉप आहे कन्फर्म माहित आहे की वेबसाईट कंपल्सरी लॅपटॉपवरच ओपन करायची आहे किंवा ओपन होणार आहे, तर त्या ठिकाणी यूज करायचे कंटेनर LG. त्यानंतर माहित आहे की वेबसाईट कंपल्सरी मोबाईलवरच ओपन करायची, त्या ठिकाणी यूज करायचा आहे कंटेनर. डॉट कंटेनर हा क्लास यूज करायचा आहे. जर माहित आहे की ही वेबसाईट कंपल्सरी टॅबवरच ओपन करायची, तर त्या ठिकाणी यूज करायचा आहे डॉट कंटेनर MD. हा, बट कन्फर्म माहित नाही, मोबाईल आहे, वॉच आहे, डेस्कटॉप आहे, लॅपटॉप आहे की टॅब आहे, कन्फर्म माहित नाही की कशावर ओपन करायची, तर त्या ठिकाणी यूज करायचंय कंटेनर फ्लुइड. म्हणजे रिस्पॉन्सिव्ह असणारे प्रत्येकसाठी. तुम्ही ज्या डिव्हाइसवर ओपन करणार त्या डिव्हाइस सारखं ते त्या ठिकाणी बिहेवियर करणार आहे. म्हणजे जर तुम्ही वेबसाईट बनवताय आणि त्या ठिकाणी डॉट कंटेनर फ्लुइड यूज करताय, तर त्याचं बिहेवियर मोबाईलसाठी पण सेम असणार आहे, डेस्कटॉपसाठी पण सेम असणार आहे, लॅपटॉपसाठी, टॅबसाठी, सगळ्यांसाठी, वॉचसाठी, सगळ्यांसाठी सेम असणार आहे. बट जर तुम्ही मोबाईलसाठी वेबसाईट बनवताय फक्त ऍज कंटेनर हा क्लास यूज करून फक्त मोबाईलसाठी यूज करताय, आणि ती वेबसाईट जर टॅबवर किंवा डेस्कटॉपवर किंवा लॅपटॉपवर ओपन करतोय आपण, तर त्या ठिकाणी ती वेबसाईट अबनॉर्मल बिहेवियर करणार आहे. म्हणजे जसं नॉर्मली ती वेबसाईट ओपन व्हायला पाहिजे किंवा दिसायला पाहिजे, ती तशी दिसणार नाहीये. मग त्यासाठी डायरेक्ट यूज करायचंय कंटेनर फ्लुइड, हे यूज करायचंय. मग फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पॅराग्राफ घेताय तर पॅराग्राफ मध्ये राईट करू शकताय. जर ड्यू घेताय तर ड्यू. कंटेनर इथे सगळ्यात महत्वाचा वर्ड काय, कंटेनर. मला अगोदर काहीतरी कंटेनर घ्यावा लागेल आणि त्या कंटेनर मध्ये हा क्लास डिफाईन करावा लागेल. मग ड्यू घ्यायचंय, क्लास इक्वल टू कंटेनर. मग आता हा जो कंटेनर हा जो वर्ड आहे ना, हा प्रीडिफाईन आहे, युजर डिफाईन नाही. आतापर्यंत आपण ज्यावेळेस CSS बघत होतो त्या ठिकाणी क्लासचं काहीतरी नेम घ्यायचो, EPL नेम घेतलंय, कंटेनर घेतलंय, त्यानंतर अजून ब्लॉग नेम घेतलं होतं आपण, ऑर्डर, असे वेगवेगळे नेम घेतले, बॉक्स असे नेम घेतले होते, ते युजर डिफाईन होते. त्या ठिकाणी कंटेनर पण घेतला होता. मग त्या ठिकाणी कंटेनर घेतला आणि आपण स्टाईल मध्ये कंटेनरला काहीतरी स्टाईल किंवा इफेक्ट्स अप्लाय केले होते. बट त्यावेळेस आपल्याकडे बुटस्ट्रॅपच्या फाईल्स अवेलेबल नव्हत्या, त्यामुळे आपण कंटेनर नेम घेतलं. बट त्यावेळेस कंटेनरचा हा C कॅपिटल ठेवला होता. जरी स्मॉल ठेवला असता तर त्यावेळेस आपल्याकडे काय नव्हतं, ज्या बुटस्ट्रॅपच्या फाईल्स आपण लिंक केल्या त्या फाईल त्यावेळेस नव्हत्या, त्यावेळेस त्यांनी वर्क केलं नसतं या कंटेनरने. बट आता हा कंटेनर ऍज अ युजर डिफाईन पार्ट वर्क करणार आहे. मग आता याला आपण सिंपल एका एक्झाम्पल मध्ये यूज करूया.
आता ह्या 2 लिंक लक्षात ठेवायच्या. आपण जोपर्यंत बुटस्ट्रॅप होत नाही तोपर्यंत ह्या लिंक ह्या सेम असणार आहे. आता या ठिकाणी आपण 2च लिंक अटॅच केल्या आहे. एक आहे सीएसएस फाईलची आणि एक आहे आयकॉनची. आयकॉनची पण गरज नाहीये. सध्या फक्त गरज आहे आपल्याला सीएसएस फाईलची. म्हणजे जे क्लासेस आपण घेणार आहे प्रीडिफाईन ते यूज होण्यासाठी सीएसएसची गरज आहे. जर आयकॉन्स घेतले एखाद्या एक्झाम्पल मध्ये तर त्यावेळेस आयकॉनची गरज पडेल. आणि जेक्वेरी आणि बंडल ह्या ज्या फाईल्स आहेत त्यांना सध्या गरज नाहीये यासाठी. ओके. मग आता ते बाकीचे घ्यायचे नाही. सध्या आपल्याला तात्पुरत्या फक्त ह्या 2च पाहिजे. एक सीएसएस आणि जर आयकॉन्स घेतलेच आपण एक्झाम्पल मध्ये तर आयकॉन्स लागेल. नाहीतर आयकॉनची पण गरज नाही. सध्या आपल्याला एकच फाईल गरजेची आहे. सीएसएस bootstrap.min.css. min हे आपण ऑनलाईन घेतल्यामुळे त्या ठिकाणी मिनिफिकेशन फाईल आहे ती. ठीक आहे. मग या ठिकाणी एक कंटेनर तयार करूया. डिव मध्ये क्लास घेऊया. अगोदर सिंपल ठेवूया. त्यामध्ये काहीच राईट करायचं नाही. सिंपल वर्क कसं करताय ते बघूया. यामध्ये हेडिंग किंवा पॅराग्राफ घेऊया. त्यामध्ये राईट करूया ईपीएल क्लास शेवगाव. ठीक आहे. अजून एक पॅराग्राफ घेऊया. त्यामध्ये राईट करूया IBM गुगल. आता सिंपल राईट केलंय आणि त्याला रन करूया. कोणताही क्लास अप्लाय केलेला नाहीये. सिंपल ईपीएल क्लास शेवगाव IBM गुगल. पॅराग्राफ मध्ये आहे. सिंपल फॉन्ट मध्ये ते काय झालंय शो झालंय. आता त्याला काय करूया एक क्लास अप्लाय करूया या ठिकाणी. क्लास आणि क्लास मध्ये राईट करूया कंटेनर. स्पेलिंग चेक करायच्या. स्पेलिंग चेक करायचे आहे. आता कंटेनरची स्पेलिंग जर चुकली या ठिकाणी तर ते वर्क करणार नाही. कन्सिडर करा की या ठिकाणून आय मिसिंग आहे आणि त्याला रन करूया. काही वर्क झालं नाही या ठिकाणी. आता या ठिकाणी आय एंटर करूया. आता या ठिकाणी जर असा क्लास कंटेनर घेतला तर आपण काय करायचो या ठिकाणी स्टाईल घ्यायचो. आतापर्यंत सीएसएस मध्ये मग काय घेणार डॉट कंटेनर असं राईट करायचो. असं राईट करत होतो. बट असं राईट करण्याची गरज नाही आता या ठिकाणी. या ठिकाणी कंटेनर घेतलं. कंटेनर मध्ये जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत तेवढ्या व्हॅल्यूज आहेत या सगळ्या या ठिकाणी अप्लाय होणार आहे बाय डिफॉल्ट. तुम्हाला बाकीच राईट करण्याची गरज नाही. आता या ठिकाणी कंटेनर राईट केला. मग कंटेनर यूज कशासाठी होतो स्मॉल डिव्हाइस साठी. जे काही स्मॉल डिव्हाइस असतील त्यासाठी कंटेनर यूज होणार आहे. मग आता या ठिकाणी रन केल्यानंतर जे अगोदरचं आउटपुट होतं त्या ठिकाणी थोडीशी पॅडिंग पडणार आहे. थोडासा स्पेस पडणार आहे. बघा पडला स्पेस. कारण की या ठिकाणी हाईट आणि विड्थ जी फोनची हाईट आणि विड्थ आहे त्यानुसार ते ऍडजस्ट होणार आहे. आता या ठिकाणी आपण कंटेंट फक्त 2 लाईन राईट केलाय. अजून पण कंटेंट राईट करू शकतो. वेबसाईट टोटल झाल्यानंतर त्या ठिकाणी पण बघूया. हे आपण सिंपल वे मध्ये कसं वर्क करतं हे फक्त बघतो आपण सध्या. या ठिकाणी बघा थोडासा स्पेस पडलाय. म्हणजे ही जी हाईट विड्थ आहे ती स्मॉल डिव्हाइस साठी मॅच होणार आहे. आता या ठिकाणी कंटेनर काढून घेतो आणि या ठिकाणी काय राईट करूया. दुसरं होतं आपल्याकडे कंटेनर MD म्हणजे कशासाठी मीडियम डिव्हाइस साठी. कंटेनर MD सॉरी हायफन राहिलाय. कंटेनर MD. आता MD मध्ये पण तेच वर्क झालंय सेम. जे मीडियम लेवलचे डिव्हाइस आहे त्या ठिकाणी. आता या ठिकाणी 2च लाईन आहे त्यामुळे ते तसं बिहेवियर करतंय. जर भरपूर सारा कंटेंट असेल तर ऍडजस्टमेंट थोडीशी अजून होणार आहे. नंतर होतं आपल्याकडे लार्ज डिव्हाइस साठी LG. आता लार्ज डिव्हाइस मीन्स आता हे लार्ज डिव्हाइस आहे. जसं लॅपटॉप आहे ना किंवा आपला डेस्कटॉप असेल त्या ठिकाणी ते ऍडजस्ट झाला पाहिजे. इथून स्टार्ट होते म्हणजे यापासूनच स्टार्ट झालाय ते. आणि कन्सिडर करा की तुम्हाला माहित नाहीये की येणारा डिव्हाइस कोणता आहे किंवा वेबसाईट कोणत्या डिव्हाइसवर ओपन होणार आहे. अशी एकही वेबसाईट नाही की तुम्ही त्याला सांगू शकता की ही वेबसाईट याच्यावरच ओपन करा. कारण की तुम्ही क्लायंटला वेबसाईट बनवून दिल्यानंतर सांगू शकत नाही की आम्ही ही वेबसाईट फक्त फोनसाठी बनवली तुम्ही फोनवर यूज करा किंवा लॅपटॉपसाठी यूज केली फक्त लॅपटॉपवर ओपन करा असं तुम्ही त्याला सांगू शकत नाही. मग त्या ठिकाणी जर कन्फर्म माहित नाही तर त्या ठिकाणी काय यूज करायचंय कंटेनर फ्लुइड. म्हणजे या ठिकाणी ऑल डिव्हाइस साठी ते काय करणार आहे वर्क करणार आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी एक क्वेश्चन विचारला जातो इंटरव्ह्यू मध्ये मोस्टली की आता जे प्रीडिफाईन क्लासेस आहे बुटस्ट्रॅपचे जे प्रीडिफाईन क्लासेस आता हा प्रीडिफाईन क्लास आहे
यांना आपण कस्टमाइज करू शकतो का किंवा चेंज करू शकतो का यांच्या व्हॅल्यूज. आता या ठिकाणी फक्त काय केलंय त्याने, कंटेनर असेल, कंटेनर LG असेल, त्याने काय केलंय फक्त ऍडजस्टमेंट केली आहे. जसं रिक्वायरमेंटची, सॉरी, डिव्हाइसची जशी रिक्वायरमेंट असेल तशी ऍडजस्टमेंट केली आहे. हा, बट मला अजून त्या ठिकाणी अजून काहीतरी पाहिजे. अजून फॉर एक्झाम्पल मला काहीतरी बॉर्डर पाहिजे त्या क्लाससाठी, किंवा मला बॅकग्राऊंड कलर पाहिजे. हे ऍडजस्टमेंट आपण करू शकतो का, प्रिडिफाईन क्लासेसवर ते अप्लाय करू शकतो का. जसं फॉर एक्झाम्पल आपलं सी लँग्वेज मध्ये एक ट्रिकी क्वेश्चन असतो की काय, मेन फंक्शन ला आपण कॉल करू शकतो का. हा, मेन फंक्शनला बाय डिफॉल्ट कॉल जातो, बट आपण पण करू शकतो की नाही. हा, त्याचा आन्सर काय, यस आहे. रिकर्शन थ्रू आपण मेन फंक्शनला कॉल करू शकतो. रिकर्शन म्हणजे काय, फंक्शन कॉल इट सेल्फ. हा, मग तसं आहे, तर या ठिकाणी असा क्वेश्चन आहे की जे प्रिडिफाईन क्लासेस आहेत त्या ठिकाणी आपण काही कस्टमायझेशन करू शकतो का, काही चेंजेस करू शकतो का. तर त्याचा आन्सर आहे यस. तर कसं, आता फॉर एक्झाम्पल आता हा आपलं वेब पेज आहे. या ठिकाणी मला काहीतरी बॉर्डर पाहिजे, ते फ्लुइड अप्लाय केलंय ना, त्यासाठी काहीतरी बॉर्डर पाहिजे किंवा बॅकग्राऊंड कलर पाहिजे, तर ते मी अप्लाय करू शकतो. मग ते अप्लाय कसं करणार, या ठिकाणी सेम डॉट कंटेनर डॉट कंटेनर. हा, मग मोबाईलसाठी असतं ना, सिंपल कंटेनर ठेवा. कंटेनर फ्लुइड साठी पण अप्लाय होणार. डॉट कंटेनर. मग या ठिकाणी देऊया बॉर्डर 2 पिक्सल सॉलिड ऑरेंज. ओके. मग आता आता कंटेनर ठेवल्यामुळे आता त्या ठिकाणी थोडासा स्टार्टिंगला स्पेस पडणार आहे, कारण की कंटेनर कशासाठी, आपलं सिंपल द कंटेनर जो आपण यूज करतो, हा, ते कशासाठी, स्मॉल डिव्हाइस साठी आहे. त्यानंतर बॅकग्राऊंड कलर पण घेऊया त्यामध्ये एक्वा. ठीक आहे. बघा त्या ठिकाणी काय झाले, चेंजेस झाले आहे. म्हणजे आपण बॅकग्राऊंड कलर पण त्या ठिकाणी काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. बाकीचे काही इफेक्ट असतील त्यामध्ये पण अप्लाय करू शकतो. क्वेश्चन या ठिकाणी राईट करून ठेवतो अगोदर, याची गरज नाहीये. सिंपल हे एक्झाम्पल एकदम नोट्स मध्ये अपलोड करतो. कंटेनर्स. त्यानंतर क्वेश्चन राईट करतो जो विचारला जातो तो. क्वेश्चन आहे, कॅन वी कस्टमाइज बूटस्ट्रॅप क्लासेस. तर त्याचा आन्सर आहे यस. हा, कसं करू शकतो, आता जे एक्झाम्पल बघितलंय ते. मग आता पुढचा पार्ट, त्यामध्ये जो पुढचा पार्ट येतो तो पार्ट आहे बॉक्स मॉडेल. तो मॉड्यूल, आता जे जसं कंटेनर आहे तसे बॉक्स मॉड्यूल असतात बूटस्ट्रॅप मध्ये. बूटस्ट्रॅप आता यामध्ये जे बॉक्स मॉड्यूल आहे किंवा बॉक्स आहे ते कोणते कोणते आहे ते आपल्याला बघायचंय. आता ज्यावेळेस आपण आतापर्यंत CSS मध्ये मार्जिन असेल, पॅडिंग असेल, ती प्रोव्हाइड करायचो. मग त्या ठिकाणी आपल्याला पिक्सल मध्ये सांगावं लागायचं की एवढी मार्जिन पाहिजे किंवा एवढी पॅडिंग पाहिजे, असं सांगावं लागायचं. अलाइनमेंट सांगावं लागायची. बट आता तसं या ठिकाणी सांगण्याची गरज पडणार नाहीये. या ठिकाणी पण प्रिडिफाईन क्लासेस प्रोव्हाइड केले आहे बॉक्ससाठी किंवा बॉक्स मॉड्यूलसाठी. हा, कशाने, बूटस्ट्रॅपने.
मग त्या ठिकाणी सगळ्यात फर्स्ट राईट करतो. क्लासेस आहे म्हणजे काय येणार आहे, डॉट येणार कंपल्सरी. डॉट यम चा मिनिंग आहे मार्जिन. डॉट एम यूज केला तर समजायचं ते मार्जिनसाठी आहे. त्यानंतर डॉट पी यूज केला तर ते आहे पॅडिंगसाठी. त्यानंतर आता या ठिकाणी मार्जिन असेल, पॅडिंग असेल, आपण कशी देतो, लेफ्ट राईट असेल, टॉप बॉटम, लेफ्ट अँड राईट, टॉप अँड बॉटम, अशी काय देतो आपण, मार्जिन देतो. मग आता यम आणि पी झाले, यम झालं मार्जिनसाठी, डॉट एम मीन्स मार्जिन, डॉट पी मीन्स पॅडिंग. बट मला मार्जिन आणि पॅडिंग लेफ्ट साईडने लागते की राईट साईडने, टॉपने पाहिजे की बॉटमने पाहिजे, हे सांगायचं असेल तर या ठिकाणी स्पेशल काही कॅरेक्टर दिले आहे आपल्याला बुटस्ट्रॅपने. तर त्यामध्ये जो फर्स्ट यस आहे, यस यूज केला जातो लेफ्ट साठी. त्यानंतर ई यूज केला जातो राईट साठी. त्यानंतर आहे टी यूज केला जातो टॉप साठी. त्यानंतर आहे बी, बी यूज केला जातो बॉटम साठी. त्यानंतर एक्स, एक्स यूज केला जातो लेफ्ट अँड राईट साठी. त्यानंतर आहे वाय, वाय यूज केला जातो टॉप आणि बॉटम साठी. अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी ते डिफाईन करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर असं राईट केलं आपण, डॉट यम यस, डॉट यम यस असं जर राईट केलं तर त्याचा मिनिंग होणार आहे लेफ्ट मार्जिन. जर यूज केलं डॉट पी यस, त्याचा मिनिंग होणार आहे लेफ्ट पॅडिंग. ठीक आहे. मग आता या ठिकाणी जर मी यूज करतोय डॉट यम एक्स किंवा डॉट यम वाय, जर असं यूज करतोय, आता यम एक्स आहे, आपण डॉट यम एक्स असं यूज करतोय. आता या ठिकाणी फक्त काय राईट केलंय बघा, यम यस किंवा डॉट पी एस. हा म्हणजे मी फक्त जेवढं राईट केलंय तेवढंच आहे असं नाही. या ठिकाणी डॉट यम एस राईट केलंय. त्यानंतर आता मला राईट साठी पाहिजे, मग मी डॉट यम ई राईट करेल. मला जर मार्जिन राईट साईडला पाहिजे, मग राईट साठी जी राईट साईड आहे त्यासाठी काय ई आहे, मार्जिन साठी काय यम आहे, मग त्या ठिकाणी यूज करायचं डॉट यम ई. हा मग प्रत्येक राईट करत नाही बसलोय त्या ठिकाणी, एक मार्जिनचं राईट केलंय, एक पॅडिंगचं राईट केलंय. तसं डॉट यम एक्स हे जर असेल तर त्या ठिकाणी लेफ्ट पॅडिंग, लेफ्ट राईट पॅडिंग. तसंच सेम जर डॉट यम वाय हे असं असेल, सॉरी यम एक्स आहे ना, एम एक्स आपण यूज करतो मार्जिन साठी. मग या ठिकाणी राईट करायचंय लेफ्ट अँड राईट. एक्स काय साठी आहे, लेफ्ट अँड राईट साठी, लेफ्ट अँड राईट मार्जिन. सॉरी लेफ्ट अँड राईट. त्यानंतर जे डॉट एम वाय आहे ते आहे टॉप अँड बॉटम मार्जिन साठी. तसंच सेम जर डॉट पी एक्स घेतलं, डॉट पी एक्स हे असं जर राईट केलं तर ते आहे पॅडिंग लेफ्ट अँड राईट साठी. सेम आता तसं जर पी एक्स जसं घेतलं तसं डॉट जर पी वाय घेतलं, पी काय आहे या ठिकाणी बघा, पी मीन्स पॅडिंग. डॉट जर पी वाय घेतलंय, वाय कशासाठी आहे, टॉप अँड बॉटम साठी. मग सेम तेच टॉप अँड बॉटम पॅडिंग, हे असं त्यांना यूज केलं जातं. मग आता यांना हे झालं, समजा लेफ्ट मार्जिन असेल, राईट मार्जिन असेल त्यासाठी यूज केलं जातं. सेम त्या ठिकाणी जे मार्जिन आहे किंवा पॅडिंग आहे
त्या ठिकाणी त्यांना फक्त 1 to 4 व्हॅल्यू पर्यंत प्रोव्हाइड केले जातात व्हॅल्यूज, कारण की ते प्रिडिफाईन आहे ना. जसं आता मार्जिन किंवा फॉर एक्झाम्पल तुम्ही मार्जिन असेल किंवा पॅडिंग असेल भरपूर देऊ शकता मॅन्युअली. बट जर तुम्ही बुटस्ट्रॅपचे क्लास यूज करून देताय तर त्या ठिकाणी तुम्हाला 1 पासून तर 4 व्हॅल्यू पर्यंत प्रोव्हाइड करू शकता. 1 मीन्स 100%, 2 मीन्स 200%, 3 मीन्स 300% आणि 4 मीन्स 400%. या वेने तुम्ही ते रिप्रेझेंट करू शकता. सॉरी, त्या वेने काय करू शकता, रिप्रेझेंट करू शकता. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी राईट करतो नोट म्हणून. साइज फॉर पॅडिंग and margin can be 1 to 4 value. फॉर एक्झाम्पल जर असं राईट केलं .ms4 तर याचा मिनिंग होणार आहे मार्जिन लेफ्ट .400, एक तर 400 म्हणू शकता किंवा ऑर 400 पिक्सल ऑर 440%. या दोन्ही वे मध्ये तुम्ही त्याला डिफाईन म्हणजे कन्सिडर करू शकता. 4 ही व्हॅल्यू जर 3 असेल तर 300 पिक्सल आणि 30% या वे मध्ये. तसं सेम जर .p4 असं घेतलं, P4, P म्हणजे काय, पॅडिंग. मग आता पॅडिंग पाहिजे. आता फक्त जर P घेतोय, P4 घेतोय, Pचं मिनिंग काय, पॅडिंग. आता या ठिकाणी SET असं काही सांगितलं नाहीये, फक्त P सांगितलंय आणि 4 सांगितलंय. मीन्स हे ऑल डायरेक्शन साठी असणार आहे. पॅडिंग ऑल डायरेक्शन 40%. या वे मध्ये तुम्ही सांगू शकता. किंवा मग मार्जिन असेल तर मार्जिन पण सेम त्या ठिकाणी वेने प्रोव्हाइड करायचंय .m4. आता या ठिकाणी मी .p4 किंवा .m4 राईट केलं, फक्त एवढंच राईट करायचंय असं नाही. मग तुम्ही या ठिकाणी जसं MS4 असेल किंवा पॅडिंग आहे PS असेल, PE असेल, असं पण डिफाईन करू शकता. बट मी फक्त एक रॅन्डमली एक्झाम्पल म्हणून राईट करतो या ठिकाणी. M मीन्स मार्जिन. आता या ठिकाणी M ला नंतर पुढे काही व्हॅल्यू दिली आहे का, SET, PB, XY असं काही व्हॅल्यू दिल्या नाहीये. फक्त M घेत आहे तर ते ऑल डायरेक्शन साठी व्हॅलिड असणार आहे. मग या ठिकाणी मार्जिन ऑल डायरेक्शन 4 आहे ना. जर या ठिकाणी कन्सिडर करा की 3 घेतोय यासाठी, तर या ठिकाणी येणार 30%. या वे मध्ये तुम्ही काय करू शकता, त्याला डिफाईन करू शकता. मग आता त्याचं सिंपल एक्झाम्पल बघा. आता प्रत्येकाचं एक्झाम्पल नाही घेते मी. एक्झाम्पल कशाचं, फॉर एक्झाम्पल एखादं MS असेल किंवा PS असेल, असं एक एक्झाम्पल घेऊया. बाकीचं तुम्ही मॅन्युअली नंतर राईट करा किंवा ट्राय करा. ठीक आहे, ज्यामध्ये जास्त काही चेंजेस नाहीये. मग आता या ठिकाणी कन्सिडर करा, जर मी MS चं एक्झाम्पल घेतो मीन्स लेफ्ट मार्जिन, तुम्ही PS घेऊन बघा लेफ्ट पॅडिंग. सॉरी, मी MS चं घेतो लेफ्ट मार्जिन. तुम्ही काय घ्या, ME घ्या म्हणजे राईट मार्जिन. तुम्ही MT घ्या म्हणजे टॉप मार्जिन. तुम्ही MB घ्या म्हणजे बॉटम मार्जिन. काहीच माईक ऑन झालाय माझा. काहीच माईक चेक करत जा, ऑन आहे की ऑफ आहे एकदा लेक्चर स्टार्ट झाल्यानंतर. ठीक आहे, जसं मी आता फॉर एक्झाम्पल जसं एक एक्झाम्पल सांगितलं, कसं की लेफ्ट मार्जिन, मी जर लेफ्ट मार्जिन घेतोय किंवा टॉप मार्जिन घेतोय किंवा MS घेतोय मीन्स लेफ्ट मार्जिन आहे. मग तुम्ही काय घ्या, ME घ्या म्हणजे राईट मार्जिन, MT घ्या मी टॉप मार्जिन. मी फक्त एक घेतलंय, मग तुम्ही फक्त ते एकच कन्सिडर ना करू, बाकीचे पण ट्राय करा. असं जर एक एक्झाम्पल घ्यायला गेलो तर बुस्टरॅप आपल्याला 3 महिने जाईल. 1-2 घेऊन दाखवतो त्यामधील, बाकीचे तुम्ही ट्राय करायचे. आता याची गरज नाहीये कंटेनरची, ड्यूची पण गरज नाहीये. मग आता आपल्याला मार्जिन दाखवायचं आहे ना, म्हणजे कंटेंट थोडासा मोठा पाहिजे. मग काय घेऊया, या ठिकाणी एक ड्यू घेऊया, कंटेनर तयार करूया, एक पॅराग्राफ घेऊया. पॅराग्राफ मध्ये काहीतरी कंटेंट पाहिजे ना,
एक पॅराग्राफ कॉपी करूया आपण. पॅराग्राफ कॉपी केलाय. जर सिंपल पॅराग्राफ फक्त आपण रन केला, त्या ठिकाणी काही अप्लाय केलं नाही किंवा कोणतेही क्लासेस अप्लाय केले नाही, सिंपल असा पॅराग्राफ आहे त्या वेने त्या ठिकाणी काय झालाय, शो झालाय. आता या ठिकाणी काय अप्लाय करायचं, सगळ्यात अगोदर फर्स्ट जो मेन कंटेनर आहे त्याला अप्लाय करायचा अगोदर कंटेनर फ्लुइड, म्हणजे ते प्रत्येक डिव्हाइससाठी काय असलं पाहिजे, रिस्पॉन्सिव्ह असलं पाहिजे. क्लास कंटेनर जर घेतला तर ते फक्त स्मॉल डिव्हाइस साठी असेल, मग त्या ठिकाणी कंटेनर फ्लुइड. ठीक आहे. हे घेतलंय मेन डिव्ह साठी. त्यानंतर आता एक सिंपल बॉर्डर, आता या ठिकाणी बॉर्डर आपल्याला सेपरेटली बघायचंय, यामध्येच पुढे सेपरेटली बघायचंय. बट सध्या बॉर्डरचं एक्झाम्पल न घेता आपण एकदम मॅन्युअली बॉर्डर राईट करू या ठिकाणी. मग मॅन्युअली बॉर्डर कशासाठी पाहिजे आपल्याला, पॅराग्राफ साठी. मग या ठिकाणी पी पे घेतलाय. त्यानंतर आपण पॅराग्राफ साठी बॉर्डर पाहिजे ना, म्हणून आपण पे घेतलाय. मग या ठिकाणी राईट करायचं बॉर्डर. बॉर्डर घेऊया 2 पिक्सल सॉलिड रेड. ठीक आहे, अशी बॉर्डर घेतली. आता बॉर्डर दिसेल त्या ठिकाणी, बॉर्डर आली त्या ठिकाणी. आता मग आता या ठिकाणी काय अप्लाय करायचं आपल्याला, ते पॅराग्राफ आहे. त्या पॅराग्राफ मध्ये आता या ठिकाणी मार्जिन राईट करायचंय. आता सगळ्यात अगोदर इथे एम एस सगळ्यात साईज दिली ती मार्जिन लेफ्ट MS4 मीन्स मार्जिन लेफ्ट पाहिजे आपल्याला. मग आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी अप्लाय कशाला करायचं, ते पॅराग्राफ साठी. मग या ठिकाणी डायरेक्ट क्लास असा राईट करायचा आहे, क्लास MS4. या ठिकाणी व्हॅल्यू आहे बघा MS4, आणि व्हॅल्यू पण बघा MS4. 5 जरी व्हॅल्यू घेतली तर ती यूज होणार नाही जास्त, त्या ठिकाणी डिफरन्स दिसणार नाहीये. 4 पर्यंतच घ्यायचंय. ठीक आहे, MS4. आता या ठिकाणी बघा, लेफ्ट साईडनी काय झालंय, मार्जिन झालंय लेफ्ट साईडनी किती, 40%. आता या ठिकाणी MS4 घेतलंय. तसंच मला आता MS4 नकोय, मला काय पाहिजे पी. पी कशासाठी यूज होतात या ठिकाणी बघा, पी सिंपल जो पी आहे तो कशासाठी यूज होतो, पी आहे कुठे, पी मीन्स पॅडिंग. आता मला पॅडिंग पाहिजे, काय पाहिजे, पॅडिंग पाहिजे ऑल साईडने. आता या ठिकाणी जी बॉर्डर आहे, आउटपुट पुढे आपलं, या ठिकाणी जी बॉर्डर आहे ना, बॉर्डरला आतमध्ये जो कंटेंट आहे तो बॉर्डरच्या प्रत्येक ठिकाणी कसा आहे, एकदम जवळ आहे. मला थोडंसं पॅडिंग पाहिजे ऑल डायरेक्शनने. मी जर फक्त पी यूज केला, म्हणजे काय असणार, पॅडिंग. आणि सिंपल जर पी यूज करतोय तर तो ऑल डायरेक्शन साठी काम करेल. सिंपल जर पी यूज करतोय तर तो कशासाठी काम करेल, ऑल डायरेक्शन साठी. मग त्या ठिकाणी मी राईट करतो. आता अगोदर आउटपुट बघा, पॅडिंग आहे कुठे, ते नाहीये. मग आता या ठिकाणी फक्त अजून एक क्लास राईट करायचा. अजून एक मेन गोष्ट, ज्यावेळेस आपण क्लास बघितला होता, ज्यावेळेस आपण सेस स्टार्ट केली होती, आयडी सिलेक्टर, क्लास सिलेक्टर हे बघितलं होतं, टाईप सिलेक्टर. असा डिफरंट परत क्लास राईट करण्याची गरज नाही, का वेगळा क्लास राईट करण्याची गरज नाही. जो काही क्लास आहे त्या क्लासमध्ये पुढच्या व्हॅल्यूज राईट करायच्या आहे. हा क्लास जो ऍट्रिब्यूट आहे ना, असं सेपरेट राईट करण्याची गरज नाही. एक राईट केला त्यामध्ये तुम्ही मल्टिपल व्हॅल्यू राईट करू शकता. आता MS4 ही एक व्हॅल्यू झाली, पुढची एक व्हॅल्यू राईट करूया P4. एक व्हॅल्यू राईट करूया बघा, P4 राईट केल्यानंतर मार्जिन आलंय लेफ्ट साईडने, राईट साईडने, टॉपने, बॉटमने. काय झालंय त्या ठिकाणी, मार्जिन प्रेझेंट झालंय किंवा रिप्रेझेंट केलंय त्या ठिकाणी. म्हणजे आता याच्यापेक्षा जास्त पाहिजे तुम्हाला मार्जिन. आता सध्या जे मार्जिन दिसतंय यापेक्षा जास्त पाहिजे, तर मग तुम्ही कोड तो मॅन्युअली राईट करायचा आहे. याच्यापेक्षा जास्त मार्जिन तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार नाहीये. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की या ठिकाणी मी मार्जिन राईट करतोय 1. आता बघा, मार्जिन एकदम नॉर्मली झाले. त्यानंतर 3 बघा, याच्यापेक्षा जास्त पाहिजे तुम्हाला, तर मग त्या ठिकाणी तुम्ही कोड हा मॅन्युअली राईट करायचा आहे. मग प्रिडिफाईन क्लासेस त्या ठिकाणी यूज करायचे नाहीये. ठीक आहे.
मग बाकीचे आता हे राईट केलंय MSMA SETBXY हे तुम्ही मॅन्युअली नंतर राईट करा. ठीक आहे, हे एक्झाम्पल नोटमध्ये अपलोड करतो. मार्जिन अँड पॅडिंग. हा, बट आता हे एक्झाम्पल बघा, या ठिकाणी जे वर्क केलंय ना, हे वर्क कधी करणार, ज्यावेळेस तुमच्याकडे या बुस्ट्रॅपच्या फाईल असेल त्यावेळेस. त्यामुळे बुस्ट्रॅपच्या फाईल असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता ही जी बॉर्डर आहे आपण ती मॅन्युअली राईट केली ना, ही बॉर्डर मॅन्युअली राईट केली. आता ती आपण क्लासेस थ्रू राईट करणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला सांगण्याची गरज नाही की बॉर्डर घ्या, बॉर्डरला हा कलर ठेवा, आपल्याला सांगण्याची गरज नाहीये. डिफॉल्ट बॉर्डर ही ग्रे कलर मध्ये येणार आहे, डिफॉल्ट. या ठिकाणी पुढचा पॉइंट राईट करतो, बॉर्डर. बॉर्डर्स, त्यामध्ये जे क्लासेस आहे त्यामध्ये फर्स्ट आहे डॉट बॉर्डर. हा जो डॉट बॉर्डर आहे किंवा बॉर्डरचा यूज का अगोदर या ठिकाणी राईट करतो. इट इज यूज टू सेट अ बॉर्डर. मग आता जे क्लासेस आहे त्यामध्ये फर्स्ट आहे डॉट बॉर्डर. आता हा जो डॉट बॉर्डर हा जो क्लास आहे हा बेस क्लास आहे आणि बॉर्डर सेट करण्याचं काम आहे याचं. सेट्स अ बॉर्डर. आणि हा जो क्लास आहे हा बेस क्लास आहे. त्यानंतर आहे डॉट बॉर्डर साईज. जी बॉर्डर घेणार आहोत त्याला साईज किती ठेवायची हे सांगण्याचं काम करणार आहे. या ठिकाणी साईज कॅन बी सेम त्यासारखंच साईज कॅन बी 1 to 4. साईज कॅन बी 1 to 4. हा, आता या ठिकाणी 1 to 4 मीन्स काय, ते डिपेंडन्सी आहे. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, ते डिपेंडन्सी आहे. सगळ्यात स्मॉल म्हणजे बॉर्डर 1 नंतर बॉर्डर 4 असं राईट त्या ठिकाणी करू शकता तुम्ही. मग त्याचं एक्झाम्पल कसं होणार या ठिकाणी. आता ही स्टाईलची गरज नाही आपल्याला या ठिकाणी. आता ही स्टाईलची आपल्याला या ठिकाणी गरज नाहीये. मग आता या ठिकाणी बॉर्डर राईट कशी करणार. मग या ठिकाणी अगोदर राईट करायचंय इथेच जे क्लास राईट केले ना P4 MS4 तिथेच पुढे त्याच्या व्हॅल्यूज राईट करायच्या त्या क्लासेस त्या व्हॅल्यूज समोरच. मग सगळ्यात अगोदर बेस क्लास घ्यायचा आहे आपल्याला. आणि VS कोडचे काही ड्रॉबॅक्स आहे. जसे बाकीचे काही प्रत्येक कन्सेप्ट कोणताही टूल असेल, कोणतीही मेथड असेल किंवा काही गोष्ट असेल ज्याचे फायदे असतात त्याचे तोटे पण असतात थोडेफार काहीतरी. मग आता या ठिकाणी जर मी बॉर्डर राईट करतोय असं बघा, या ठिकाणी आता मी बॉर्डर राईट करतोय. आता या ठिकाणी बघा बॉर्डर कसं आलंय, डायरेक्ट बॉर्डर 1 2 3 4 हे असं आलंय. ठीक आहे, मग आता हे आल्यानंतर आता हे सगळ्यात लास्ट येते इथे पण बघा मी राईट काय केलंय 1 to 4 पर्यंत राईट केलंय, पण या ठिकाणी 5 पर्यंत आलंय. बट जे न्यू व्हर्जन आहे ना 5.3.8 ते त्यामध्ये एक बॉर्डर एक्स्ट्रा ऍड केली आहे. बट ते अजून प्रत्येक ब्राउझरवरती फ्रेंडली नाही, त्यामुळे सध्या सांगताना फक्त 1 to 4 पर्यंत सांगतोय. मग आता या ठिकाणी बघा कसं आलंय बॉर्डर 1 बॉर्डर 2 बॉर्डर 3 बॉर्डर 4 बॉर्डर 5 असं आलंय. मग जर मी राईट करतोय बॉर्डर 2 असं राईट करतोय तर मग या ठिकाणी काय झालं पाहिजे, बॉर्डर प्रेझेंट झाली पाहिजे किंवा दिसली पाहिजे. मग दिसते का बघा. आता रिफ्रेश करू द्यायला, रेड कलरच नाही, बॉर्डर दिसणार नाहीये. दिसते का बॉर्डर कुठे कोणाला नाही. मग तर या ठिकाणी तर आपण नोट्स मध्ये राईट केलंय काय, हा बॉर्डर साईज सेट करायची कशाने, साईज कॅन बी 1 to 4. मग आता मी साईज घेतली 2 घेतली साईज तरी शो झाली नाहीये. त्याचं रिझन असं आहे की त्या ठिकाणी अगोदर तुम्हाला बेस क्लास हा डिफाईन करावा लागतो आणि त्यानंतर त्याची व्हॅल्यू प्रोव्हाइड करावी लागते.
तोपर्यंत ते वर्क करणार नाहीये. मग आता या ठिकाणी तसं आपल्याला व्हीएस कोडने सांगितलं नाही, की अगोदर बाबांनो बेस क्लास घ्या, नंतर त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू प्रोव्हाईड करा. त्यांनी डायरेक्ट सांगितलं बॉर्डर टू. तसं फॉर एक्झाम्पल, की तुम्ही कॉलेजमध्ये जाताय आणि कॉलेजमध्ये तुम्हाला काहीतरी सब्जेक्ट आहे. कन्सिडर करा की पायथन आहे किंवा पी-एच-पी असा काहीतरी रँडमली एक सब्जेक्ट आहे आणि तो सब्जेक्ट तुम्हाला माहीतच नाहीये किंवा तुम्ही जावाचा अभ्यास करून गेलाय आणि तुम्हाला किंवा पी-एच-पीचा अभ्यास करून गेलाय आणि तुम्हाला डायरेक्ट जावाचा क्वेशन विचारलाय. तर चालेल का? नाही, तुम्हाला अगोदर सांगावं लागेल. ते अभ्यास पेपरच्या आधी सांगावं लागेल, की बाबांनो उद्या आपला पी-एच-पीचा पेपर आहे किंवा जावाचा आहे. तसं अगोदर सांगावं लागेल. तसं या ठिकाणी सेम तीच प्रोसेस आहे. अगोदर सांगावं लागतं, की मला बॉर्डर घ्यायची आहे. हां, आणि त्यानंतर सांगावं लागतं, की बॉर्डरला साइज किती द्यायची आहे. हां, मग आता सिंपल या ठिकाणी मी बॉर्डर घेतोय. मग बॉर्डर घेतल्यानंतर त्या ठिकाणी बॉर्डर प्रेझेंट होणार. या ठिकाणी बघा बॉर्डर प्रेझेंट झाली. दिसतंय का? थोडंसं झूम करतो. दिसत नसेल तर. या ठिकाणी बघा. बॉर्डर प्रेझेंट झाली आहे. हां, बट त्या बॉर्डरला साइज एकदम नॉर्मल आहे. त्या बॉर्डरची साइज काय? एकदम नॉर्मल आहे. हां, मग त्या बॉर्डरची साइज आपल्याला वाढवायची आहे. मग त्या ठिकाणी सांगावं लागतं आपल्याला बॉर्डरची साइज किती ठेवायची आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही बॉर्डरची साइज अशी ठेवू शकता. आता बॉर्डर साइज वाढली या ठिकाणी. पाहिजे असेल तर 5 पण घ्या. दिसतंय? बट त्यापेक्षा जास्त व्हॅल्यू घेतोय मी आता. फॉर एक्झाम्पल 8 घेतोय. की त्यात 5 पासून पुढे वर्क करणार नाही. इव्हन काही ब्राउझर 5 ला पण सपोर्ट करणार नाहीये. ठीक आहे. मग त्या ठिकाणी मी सध्या फक्त 4 राईट करतोय. म्हणजे यांनी काय सांगितलंय, की आपल्याला बॉर्डरची जी साईज आहे, ती आपल्याला किती पाहिजे? 4 पर्यंत पाहिजे. म्हणजे काय झालं आपल्याला ती बॉर्डरची साईज 4 पर्यंत आली. आपल्याला सांगावं लागलं, की या ठिकाणी इथे स्टाईल घ्यावी लागली, की आपल्याला की पॅराग्राफ आहे, पॅराग्राफला मला बॉर्डर पाहिजे, बॉर्डरची साईज एवढी पाहिजे. असं सांगावं लागलं नाहीये. मग आता साईज 4 किंवा 5 पर्यंत आहे. बट मला त्याच्यापेक्षा जास्त साईज पाहिजे. तर मग आपण कोड मॅन्युअली राईट करायचा आहे. मग प्रिडिफाईन क्लासेसकडे जायचं नाहीये. प्रिडिफाईन क्लासेस एक लिमिटेड व्हॅल्यू पर्यंत तुम्हाला सपोर्ट करणार. त्यापेक्षा जास्त पाहिजे, तर ते तुम्ही स्वतः बघायचंय किंवा मॅन्युअली राईट करायचंय. मग आता हा कोड पण त्या ठिकाणी अपलोड करून ठेवतो. आता मला काय करायचंय? कलर चेंज करायचा आहे त्यांचा. काय करायचंय? कलर चेंज करायचा आहे. जो कलर आहे ना, तो चेंज झाला पाहिजे. प्रत्येक वेळेस आता तो कलर एकदम लाईट झालाय ना, लाईट कलर झालाय. मला वाटतं काहीतरी डार्क कलर पाहिजे किंवा वेगळा कलर पाहिजे. मग त्या ठिकाणी आपल्याला जे बूटस्ट्रॅपचे क्लासेस आहे ना, ते ते बूटस्ट्रॅपचे जे क्लासेस आहेत, ते प्रिडिफाईन कलर आपल्याला प्रेझेंट करतात किंवा शो करतात किंवा प्रोव्हाईड करतात. आपण जे काल बटन बघितले ना, प्रायमरी असेल, सेकंडरी असेल, त्यांना जे कलर प्रोव्हाईड केले ना, ते कलर या ठिकाणी प्रोव्हाईड करतात बूटस्ट्रॅपचे क्लासेस. मग ते एक्झाम्पल अगोदर या ठिकाणी अपलोड करतो आत्ताच. बॉर्डर अँड बॉर्डर साइज. त्यानंतर आता जे कलर आहे ते आपल्याला त्या ठिकाणी काय झाले पाहिजे? शो झाले पाहिजे. मग त्यावेळेस आपल्याला जे बूटस्ट्रॅपचे क्लासेस आहे त्या ठिकाणी आपल्याला कॉन्टेक्स्चुअल कलर प्रोव्हाईड करतात. मग या ठिकाणी त्याला राईट करावं लागतं डॉट बॉर्डर. सिंपल डायरेक्ट डॉट राईट करतो. हायफन कॉन्टेक्स्चुअल. आता जे कॉन्टेक्च्युअल कलर आहे, म्हणजे कॉन्टेक्च्युअल कलर म्हणजे कसे? की जे प्रिडिफाईन कलरचा सेट्स प्रोव्हाईड करतात आपल्याला. प्रिडिफाईन सेट्स कलर जे आहे ना, पण प्रिडिफाईन त्यांचा एक सेट्स आहे, तेवढं आपल्याला प्रोव्हाईड करतात. मग आता कलर डिपेंड कशावर असणार आहे? की जो कलर ज्या कामासाठी यूज केला जातो, तसा तो यूज किंवा प्रोव्हाईड केला जाणार. फॉर एक्झाम्पल, आता एखाद्या ठिकाणी जर डेंजर सिच्युएशन असेल किंवा फॉर एक्झाम्पल एखादा पासवर्ड तुम्ही एंटर करताय आणि तो रॉंग आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला काय शो केला जातो? कोणता कलर शो केला जातो? कोणता कलर शो केला जातो? रेड कलर शो केला जातो. कन्सिडर करा की एखादा पासवर्ड वीक आहे. एखादा पासवर्ड कसा वीक आहे किंवा वॉर्निंग शो करायची आपल्याला. तर त्या ठिकाणी ऑरेंज कलर किंवा येलो कलर त्या ठिकाणी काय केला जातो आपल्याला? शो केला जातो. मग हे जे कलर आहे यांना सेट्स बोललं जातं. कलर सेट्स. बट कोणते?
प्रिडिफाईन कलर सेट्स आणि त्यांना एका वर्डमध्ये बोलवतं कॉन्टेक्च्युअल कलर. या ठिकाणी राईट करतो त्याचं थोडस एक लाईन. इट सेट्स अ प्रिडिफाईन it says predefined contextual colors. मग त्या ठिकाणी भरपूर सारे कलर येतात. फॉर एक्झाम्पल आपण जे काल कलर बघितले तेच प्रायमरी असेल, त्यानंतर सेकंडरी असेल, त्यानंतर डार्क आहे, लाईट आहे. का लाईटचं एक्झाम्पल घेतलं नाही आपण, जसं डार्क आहे तसं लाईट राईट करावं लागतं. फॉर एक्झाम्पल सक्सेसचं एक एक्झाम्पल घेतलं होतं आपण. त्यानंतर इन्फॉर्मेशनचं काहीतरी घेतलं होतं. अजून वॉर्निंगसाठी एक घेतलं होतं. सेम तसंच अजून कशासाठी घेतलं होतं, डेंजरसाठी पण घेतलं होतं. असे कलर या ठिकाणी भरपूर सारे आपल्याला क्लासेस त्यांच्या व्हॅल्यूज या ठिकाणी आपल्याला बूस्टर प्रोव्हाइड करतात. मग आता याचं एक्झाम्पल होणार कसं, जसं फॉर एक्झाम्पल जसं या ठिकाणी अगोदर काय प्रोव्हाइड करावं लागलं, सांगावं लागलं की बॉर्डर पाहिजे आणि बॉर्डरला साईज किती पाहिजे. सेम तसं आता बॉर्डर तर आहे, बट बॉर्डर कोणती पाहिजे किंवा कोणता कलर पाहिजे हे जर सांगायचं असेल तर मग या ठिकाणी सांगावं लागतं बॉर्डर आणि जो कलर पाहिजे आपल्याला तो कलर. कन्सिडर करा की मला रेड पाहिजे, तर मग या ठिकाणी शो करायचंय बॉर्डर डेंजर, तर त्या ठिकाणी कलर होणार आहे रेड. झालाय. किंवा जर तो नसेल तर वॉर्निंग पाहिजे असेल आपल्याला, तर या ठिकाणी बघा येलो मध्ये कलर आलाय. वॉर्निंग नकोय मला, डार्क पाहिजे, तर डार्क मध्ये कलर येईल. सक्सेस किंवा प्रायमरी कलर पाहिजे आपल्याला, तर या ठिकाणी प्रायमरी मध्ये येणार प्रायमरी कलर. एखाद्याला प्रायमरी नकोय, सेकंडरी पाहिजे बॉर्डरचा कलर, सेकंडरी कलर या ठिकाणी प्रोव्हाइड होणार. एखाद्याला सेकंडरी नकोय, एखाद्याला पाहिजे सक्सेसचा कलर, तर या ठिकाणी सक्सेसला जो कलर आहे तो या ठिकाणी प्रोव्हाइड होणार. असे भरपूर सारे या ठिकाणी जे नोट्स मध्ये मी राईट केले ना, एवढंच आहे असं नाही, अजून भरपूर सारे आहे. इथे जे राईट केले ना आता प्रायमरी, सेकंडरी, डार्क, लाईट असे भरपूर सारे आहे, बट मी नॉर्मली 4-5 कलरचे नेम राईट केले. एक्झाम्पल या ठिकाणी राईट करतो एक्सेट्रा. त्याचं एक्झाम्पल या ठिकाणी राईट करून ठेवतो. कॉन्टेक्च्युअल कलर्स. त्याच्या आता बॉर्डर मध्ये अजून एक पार्ट येतो की जी बॉर्डर आहे ती आपल्याला बॉर्डर कशी पाहिजे, राऊंडेड पाहिजे, सर्कल मध्ये पाहिजे की कशी पाहिजे, तो पार्ट पण या ठिकाणी येतो. आता जी बॉर्डर आहे या ठिकाणी बघा, आता ही जी बॉर्डर आहे ना, ही बॉर्डर बघा एकदम स्ट्रेट आहे. याचे कॉर्नर्स बघा, ना कर्व आहे, ना सर्कल आहे, ना पिल फॉर्म मध्ये आहे, ना सर्कल फॉर्म मध्ये आहे. मला जी काही बॉर्डर आहे प्रिडिफाईन, जी बूस्टरॅपने आपल्याला प्रोव्हाइड केली आहे, त्याची जी लेंथ आहे ती काय करायची, मला चेंज करायची आहे. जे जो राऊंडेड शेप आहे ना, तो मला चेंज करायचा आहे. मला सर्कल ठेवायचा आहे किंवा मला राऊंडेड ठेवायचा किंवा पिल फॉर्मॅट मध्ये ठेवायचा आहे, तर आपण तो पण या ठिकाणी ठेवू शकतो. तर सेकंड पॉइंट राऊंडेड बॉर्डर. त्यामध्ये अगोदर काय बॉर्डर आहे ना, तसं सेम अगोदर आपल्याला डिफाईन करावं लागतं बेस क्लास नाही. मग त्या ठिकाणी बेस
तसा त्या ठिकाणी बॉर्डर बेस क्लास होता, तसा या ठिकाणी राउंडेड हा बेस क्लास असणार आहे. बेस क्लास. त्यानंतर या ठिकाणी असणार आहे राउंडेडला साईज असणार आहे राउंडेड साईज. या ठिकाणी तुम्ही साईज जी आहे साईज कॅन बी 1 to 3 या समथिंग 4 पण घेऊ शकता. जस्ट 1 मिनिट. हा बोला ना. नाही 10-15 मिनिटांमध्ये ऑलरेडी. हा 1 to 3. त्यानंतर पुढे आहे आपल्याला तो शेप आहे बॉर्डरचा, तो कशामध्ये पाहिजे. मग त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता त्याला राउंडेड सर्कल. त्यानंतर डॉट राउंडेड पिल हे त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. मग या ठिकाणी डिफाईन कसं करायचं त्याला सेम जसा कलर प्रोव्हाइड केला होता या ठिकाणी सेम तिथेच पुढेच व्हॅल्यू क्लासमध्येच व्हॅल्यूज राईट करायचे त्याच. मग अगोदर राईट काय करावं लागणार त्या ठिकाणी राउंडेड हा बेस क्लास राईट करावा लागेल, कारण की काय घ्यायचं अगोदर त्याला सांगावं पण लागेल ना राउंडेड. मग आता यापर्यंत राईट केलं राउंडेड. मग आता त्यानंतर राउंडेड कोणतं पाहिजे ते सांगावं लागेल. मग आता राउंडेड मध्ये आपल्याला काय पाहिजे. सिंपल जर राउंडेड ठेवला तर या ठिकाणी बघा आता राउंडेड आहे एक बेस क्लास आहे. मग त्याला साईज पण आपण डिफाईन करू शकतो की आपल्याला त्यासाठी साईज किती पाहिजे. मग त्या ठिकाणी आपण त्याला साईज डिफाईन करूया राउंडेड 4 किंवा 2 3 ठेवूया. ठीक आहे. राउंडेड साईज डिफाईन केली. बट तो आता कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे, सर्कल मध्ये पाहिजे की फिल फॉर्मॅट मध्ये पाहिजे. तर अगोदर सर्कल मध्ये घेऊया. मग त्याला राईट कसं करायचं राउंडेड सर्कल. त्यामध्ये पण भरपूर सारे एंड सर्कल, टॉप सर्कल, स्टार्ट सर्कल, बॉटम सर्कल. आपण सध्या फक्त सर्कल घेऊया. मग आता राउंडेड सर्कल. आता या ठिकाणी जी आपलं कंटेंट आहे त्याला सर्कल येणार, बट ते जे सर्कल येणार आहे त्याची एक स्पेसिफिक साईज आहे. त्या साईज मध्ये आपला एवढा पॅराग्राफ बसणार नाही, ते ओव्हरफ्लो होणार आहे किंवा एखाद्या पॅराग्राफ मध्ये ओव्हरफ्लो होऊ शकतं. आता बघावं लागेल आपल्याला काय होईल. ओव्हरफ्लो झालाय म्हणजे कसं झालाय जी बॉर्डर आहे ती कशामध्ये आली आहे सर्कल मध्ये आली आहे. मग नंतर तुम्ही त्याला फॉर एक्झाम्पल तुम्ही ओव्हरफ्लो अशा काही व्हॅल्यू राईट करू शकता, बट ते आपल्याला नंतर बघायचंय. आता हे झालं राऊंड सर्कल. जे राऊंड आहे ना तो सर्कल ठेवायचा आहे फिल फॉर्मॅट मध्ये किंवा फक्त तुम्ही राउंडेड ठेवलंय. तर या ठिकाणी बघा सिंपल फक्त राउंडेड आणि त्याला साईज दिली. या ठिकाणी बघा राउंडेड ठेवल्यानंतर थोडस झूम करतोय. या ठिकाणी बघा थोडस कर्व झालंय त्याचे जे क्रॉस आहे या ठिकाणी बघा कर्व झाले फक्त राउंडेड ठेवल्याने. मग आता या ठिकाणी घेऊया आपण राउंडेड पिल फॉर्मॅट मध्ये घेऊया. आता बघा आलाय पिल फॉर्मॅट मध्ये आलाय. म्हणजे टोटल सर्कल पण नकोय, फक्त नॉर्मल कर्व पण नकोय, टोटल फक्त पिल फॉर्मॅट मध्ये पाहिजे. मग हे तुम्ही असे भरपूर सारं डिफाईन करू शकता. फक्त या ठिकाणी पिल नाहीये. मग आता फॉर एक्झाम्पल तुम्ही फक्त पिल घेताय, त्या ठिकाणी टॉप पिल आहे, स्टार्ट पिल आहे. जर मी स्टार्ट पिल असं राईट करतोय तर बघा जे स्टार्टिंगची जी पोझिशन आहे तिथून फक्त पिल फॉर्मॅट मध्ये ठेवायचंय, नंतर पुढे नाही. अशा भरपूर सारे व्हॅल्यू त्या ठिकाणी तुम्ही राईट करू शकता. इव्हन सर्कलला पण सेम तसंच आहे. मग हे एक्झाम्पल पण आपल्या नोट्स मध्ये अपलोड करतो. हे होते आपले बॉक्स मॉड्यूल होते. आणि काय बघितले आपण बूटस्ट्रॅपचे जे कंटेनर होते ते बघितले. आता या ठिकाणी हे ते बघितलंय आपण.
आता राउंडेड शेप असेल, फ्लुइड असेल, हे सगळं बघितलंय. बट हे वर्क कधी करणार? ज्यावेळेस तुमच्याकडे बूटस्ट्रॅपच्या फाईल असणार आहेत त्यावेळेस. आता या ठिकाणी कन्सिडर करा, की मी या फाईल राईट करत नाहीये. या फाईल काढून घेतोय. सिंपल ठेवतोय एक्झाम्पल. आता त्याला रन करतोय. आता बघा, जसा नॉर्मल पॅराग्राफ आहे ना, सेम तसं शो झालंय. का? की तुमच्या ज्या बूटस्ट्रॅपच्या फाईल आहेत, त्या फाईलमध्ये या क्लासने किंवा ॲट्रिब्यूटने, या व्हॅल्यूजने कसं वर्क करायचंय किंवा त्यांना कोणत्या व्हॅल्यूज प्रोव्हाईड करायचे, हे सगळं यामध्ये आहे. ठीक आहे? आता ते परत शो होईल. त्यामुळे ते लिंक असणं गरजेचं आहे. ठीक आहे? आजचं लेक्चर आपण या ठिकाणी स्टॉप करूया. वी विल कंटिन्यू टुमॉरो सेम टाईम. प्रेझेंटी स्टार्ट करायची, बट लेफ्ट नाही व्हायचंय कोणी.